राजकीय दबाव इन सेन्स आज मी सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर 3 पासून 4 वर्षापासून मी इथे सर्व्हिसला आहे. आल्यापासून माझा इकडचा मॉब आहे जो आम्हाला फक्त फोर्सफुली काम करायला लावतो. म्हणजे त्यांनी जे सांगितलं तेच आम्ही सर्व्हिस द्यायची. ज्यांना जी गरज आहे ट्रीटमेंटची ती त्यांना नको. जर त्यांना महापौर किंवा जर त्यांना कुठल्या वरिष्ठ कर्मचारीचा फोन आला किंवा काय आलं मग त्याच्यानी आम्हाला ती ट्रीटमेंट द्यायला लावतात. प्लस आपल्याकडे इथे खूप कर्मचारी कमी आहे गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये. जर आमचं बेड हॉस्पिटल 200-300 ऑक्युपन्सी आहे आपल्याकडे डेली. हां, 2006 आकृती बंद आहे. हो. आणि जर त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा मॉबमध्ये आमच्याकडे डेली 1000पेक्षा जास्त पेशंट असतात आणि कर्मचारी जर 2000 जुने टाईमचंच आकृती आहे तर आम्ही इथे सर्व्हिस देणार कसं? हे एक ह्युमन राईट्स आहे. सरकारला पण समजायला पाहिजे की जेव्हा मॉब वाढत आहे तेव्हा कर्मचारी पण वाढवायला पाहिजे. पण कर्मचारी वाढायचं सोडून ते फक्त जेवढं कंटिन्यू कर्मचारी त्याच्यावरच 1000 लोकांना ट्रीटमेंट द्यायला लावतात, 500 लोकांना ट्रीटमेंट द्यायला लावतात. जर तुमच्या वॉर्डमध्ये 20 बेड आहे आणि आम्ही कंटिन्यू 50 पेशंट ठेवतो वॉर्डमध्ये तर तुम्ही स्वतः विचार करा, एक कॉमन पब्लिक म्हणून विचार करा तुम्ही की आम्ही त्या पेशंटला एवढ्या 50 पेशंटला एक सिस्टर, एक डॉक्टर आणि एक सर्वंट कसं ट्रीटमेंट देणार, कशी स्वच्छता ठेवणार आणि कसं त्यांना केअर देणार? आम्हाला मान्य आहे एकाचा आई गेला, बाप गेला, बहीण गेला, सगळं मान्य आहे. त्याच्यापेक्षा जास्त दुःख आम्हाला होतो, गिल्ट होतो की आमच्या ड्युटीत असं पेशंट दगावला आहे. आम्ही पूर्ण कोशिश करतो की त्या पेशंटला वाचवायला पाहिजे. पण ते जर त्या पेशंट त्याच कंडिशनमध्ये आला आहे, आम्ही त्यांना तसंच एक्सप्लेनेशन दिलं आहे, पण त्यांना असं वाटतं की आमची ओळख एवढ्या मोठ्या माणसाशी आहे तर तरी माझ्या पेशंटला वाचवलं. दिस इज नॉट पॉसिबल. वरून ऊपर से एक भगवान गॉड अल्लाह भी आएगा तो भी जिसको जो तकलीफ है ते सफ़र होणार आहे तसंच होणार आहे. आम्ही पण पूर्ण कोशिश करतो, 99.9% आम्ही कोशिश करतो की आमच्याकडून जेवढे ट्रीटमेंट आहे तेवढी द्यायला. पण पेशंटला जर आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये सांगितलं रेफर आउट जायला तरी पेशंट रेडी नसतात. त्यांना असं वाटतं की तुम्ही इथेच ट्रीटमेंट करा, ते इथेच राहतात आणि मग नंतर त्यांच्यावर असा हादसा होतो. आता आमची मागणी ही आहे की हे जो रोज पेशंट आम्हाला सरांनी जसं बोलले 365 डेज आमच्यावर हेच प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. जे पेशंटचे रिलेटिव्ह येतात जबरदस्ती करतात आमच्यावर की आम्हाला ट्रीटमेंटच द्या, आम्हाला इथेच ठेवा किंवा ते सगळे हत्यार काढून आम्हाला धमकी देतात. ह्याच्यावर पोलीस पण काही कारवाई करू नाही शकत. प्रत्येक वेळा आम्ही रायटिंग देतो चौकीत पण आम्हाला वाटत नाही यांच्यावर काही कारवाई होते. त्याच्यामुळे एक रिलेटिव्हशी दुसरा रिलेटिव्ह शिकतो, दुसऱ्याशी तिसरा रिलेटिव्ह. जे काल झाला आमच्यावर हादसा आमच्या सिस्टर्सबरोबर, डॉक्टर्सबरोबर, सर्वंटबरोबर, त्या आरोपीला आम्हाला सजा पाहिजे तेव्हा आम्ही ड्युटी रिजॉईन करणार. प्लस आम्हाला सरकारशी हे निवेदन आहे की जेवढे क्राऊड वाढले तेवढे रिक्रुटमेंट करा, तेवढी सर्व्हिस आम्ही चांगली देऊ, तेवढी अजून चांगली ट्रीटमेंट होईल आणि सगळे रिलेटिव्ह प्लस कर्मचारी मेंटली स्टेबल होतील. काल जी घटना घडली ती खूप निंदनीय आहे उल्हासनगरसाठी. संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असं मी आश्वासन दिलेलं आहे प्रशासनाला. आणि जे घडलं आहे ते कार्यकर्ते म्हणता येणार नाही. मी एक उल्हासनगरची महापौर आहे. मला प्रत्येक नागरिकाचा फोन येईल तर मी त्यांच्यासाठी नेहमी उभी असेल. पण नंतर जर अशी काही घटना घडती तर त्याच्यासाठी मी समर्थन कधीच देणार नाही. पण डॉक्टरांनी आत्ताच पोलीस प्रशासनाला इथे बोलवण्यात आलेलं आहे. त्यांना सांगितलेलं आहे की जे संबंधित ज्यांनी ही घटना घडवली आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि लवकरात लवकर ते कारवाई देखील करतील. आंदोलन ते मागे घेतील. मी त्यांना तशी रिक्वेस्ट केलेली आहे, ते घेतील आंदोलन मागे.